प्रार्थना कर बाळा. प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश व सृष्टी निर्माण करते आमच्या महान प्रभू परमेश्वरा, दया करण्या प्रथमतः आम्ही तुला सवितो गौरवितो मान म्हणून माझी बाप्पा तू प्रार्थना करते. आज दिवसभर सांभाळून तू तुझ्या गौरवासाठी परमेश्वरा त्या सुंदरच्या सायंकाळ समय अंकाला वचन पेरण्यासाठी प्रभू तू आणलंस. प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा, दया करा अंकल वचन पेरित असताना परमेश्वरा त्याला तू देवदूताचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर माझ्या प्रभू परमेश्वरा. आणि ते जे बी पेरतील माझ्या परमेश्वरा ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं गेलं जाऊन दे. आम्ही त्याचं 60 पट 40 पट नाही तर 100 पट द्या माझ्या परमेश्वरा. तुझ्या वाचनानुसार चालण्यास आम्हाला प्रभू तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. नुसतं ऐकून सोडून न देता माझे बाप्पा ते आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे चालव माझे दे बाप्पा. अशी तू कृपा आमच्या प्रदान करे बाप्पा. अंकलच्या संत सोबतीला त्यांना मार्गदर्शन करतो परमेश्वरा. एवढी लहानशी विनंती दयाता नाव प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या गुणांपर्यंत नाव केली म्हणून ती देतोय. आमेन. प्रियांनो, देव बाप्पांनी जर आम्हाला बायबल दिलं नसतं आणि देव बाप्पांनी जर म्हटला असता की माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही वागा, तर आम्हाला कळलं असतं का प्रभूचं सांगणं काय आहे, प्रभूची इच्छा काय आहे, प्रभूला काय आवडतंय, प्रभूच्या मनात आमच्यासाठी काय आहे, तो आम्हाला कोणत्या ठिकाणी घेऊन जाण्याची आशा करतोय म्हणून तो आम्हाला आपल्या नावात त्यांनी घेतलंय. कळले असते का हे विचार आपल्याला? देव बाप्पाने जर बायबल दिलंय ना प्रियांनो, तर बायबल देण्यामाग देव बाप्पाची सर्वात मोठी आशा आहे. आणि प्रत्येक वचनाला देव बाप्पा जवळ विचार आहे. असं समजू नका की देव बाप्पा जवळ प्रत्येक वचनाला विचार नाहीये, पण सेवकाने आपल्या भावी जीवनामध्ये 30% तो प्रभूमध्ये आहे का, 60% प्रभूमध्ये आहे का, 100% प्रमाणावर प्रभूमध्ये त्याचं चालणं चाललंय, यावर ते विचार पवित्र आत्मा सेवकाकडे पाठवतो. म्हणून सेवकाने अधिक प्रभूच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. का मोशेने यहोशूआला सांगितलं होतं, नियमशास्त्राचा ग्रंथ रात्रंदिवस याचं मनन तू कर, याचं स्मरण तू ठेव, याच्यात जे लिहिलंय त्याप्रमाणे वाग तर तुझं कल्याण होईल. का आज्ञा दिली होती? आणि यहोशूआने ते पाळलं. म्हणून यहोशूआच्या नावावर आहे एक गोष्ट. कोणती गोष्ट आहे? यहोशूआच्या नावावर 2 वेळेस या ठिकाणी मी ते सांगितली गोष्ट. एक नाही 2 वेळेस सांगितली. फक्त यहोशूआच्या नावावर आहे ती. अन्य कोणत्याच संदेष्टाच्या नावावर नाही. दानियल एवढा नम्र सेवक दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करणारा, त्याच्या नावावर सुद्धा ती गोष्ट नाही. कोणती गोष्ट आहे? यहोशूआने सूर्याला 1 दिवस थांबण्याची आज्ञा दिली. 24 तास त्याने सूर्याला थांबवलं. का थांबवलं? कारण फलिस्ती लोक इस्रायली लोकांवर सरशी करायला जेव्हा लागले आणि अंतकाळाच्या म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस हे फलिस्ती लोक इस्रायली लोकांवर वरचढ व्हायला लागले, तेव्हा त्यांनी त्या सूर्याला आज्ञा केली की आज तू मावळण्याची घाई करू नको, तू जागेवर स्थिर राहा. आणि हे यहोशूआच्या 10व्या अध्यायाच्या 11 ते 13 वचनामध्ये दिलेलं आहे की यहोशूआने सूर्याला पूर्णपणे 1 दिवस थांबायची आज्ञा दिली. आता यहोशूआ कुठं होता? पृथ्वीवर होता, है ना? यहोशूआ कुठं होता? पृथ्वीवर. पृथ्वीवरून त्याने आवाज केला, पण त्या सूर्याला आवाज गेला. आम्ही जर इथं काय बोललो ना तर बाजूच्या रूमला कधी कधी ऐकायला जात नाही. थोडं बहुत जातं, पण त्यांना स्पष्ट कळत नाही की काय बोलते.
यहोशुआने खालीहून सूर्याला आज्ञा केली. सूर्याला म्हणला मावळण्याची घाई करू नको, आस्ताला जायची घाई करू नको, जागेवर स्थिर राहा. आणि त्याचा शब्द सूर्याने ऐकला. हे बघा, आम्ही प्रार्थना करतो ना, आमच्या प्रार्थना पण अशा असल्या पाहिजे. अंतिम समयाच्या प्रार्थनेचं महत्व काय माहिती का? अंतिम समयाची प्रार्थना अशी आहे, जो विश्वासाने प्रार्थना करीन ना, स्वर्गातल्या प्रभूचं राजासन हल्लं पाहिजे. ज्या विश्वासणाऱ्याची प्रार्थना देव बाप्पाचं राजासन हलवित ना, त्याची प्रार्थना ऐकल्याशिवाय देव बाप राहत नाही. पण अंतिम समयात माझ्या प्रत्यास आलंय, प्रभूंनी मला काही गोष्टी दाखवल्यात की विश्वासणारे उगाच प्रार्थना करायची म्हणून करतात. काही विश्वासणाऱ्यांना तर हा कॉन्फिडन्स राहत नाही, मी प्रार्थना करतोय, देव बाप माझी प्रार्थना ऐकतो की नाही. मार्च 11व्या अध्यायाच्या 23-24 वचनात सांगितलंय, तुम्ही विश्वास धरून जे काही मागाल आणि संशय न धरिता तुम्ही तसा विश्वास धराल, ते तुमच्यासाठी होईल. म्हणून प्रभू म्हणला, तुम्ही जर या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हटले ना, आणि संशय आणला नाही मनात, तर तो डोंगर समुद्रामध्ये जाईल. पण आमच्यामध्ये मोहरीच्या दाणे एवढं देखील विश्वास कधी कधी दिसत नाही. अंतिम समयाच्या प्रार्थना देव बाप्पाचं राजासन हलवणाऱ्या प्रार्थना आहेत प्रियांनो. कारण अंतिम समयामध्ये प्रभू पण शांत बसणार नाही. प्रभू पण म्हणलाय अंतिम समयामध्ये कठीण दिवस येणार आहेत. मत्ते 24-21 मध्ये त्यांनी प्रमाणित करून ठेवलंय. पण ते कठीण दिवस कोणासाठी येणार आहेत? जे प्रभूच्या वचनाप्रमाणे वागत नाही त्यांच्यासाठी कठीण दिवस येणार आहेत. मग 22व्या वचनात का तो म्हणला, निवडलेल्यांसाठी ते दिवस कमी केले जातील. काय कारण आहे असं बोलण्याचं? कारण त्याचं हेच कारण आहे की देव बाप आपल्या विश्वासणाऱ्यांना अंतिम समयामध्ये आशीर्वादाने भरण्याची तयारी ठेवतोय. आमच्या प्रार्थना उगाच करायच्या म्हणून करू नका प्रियांनो. आता संध्याकाळी मी जरा बसलो होतो ही वही घेऊन आणि देव बाप्पाला फक्त म्हणलं, देव बाप्पा मी फक्त 5 वचनं काढले. 5 वचनावर आज तुझ्या पवित्र आत्म्याने संदेश दिला पाहिजे आणि योग्य त्या रीतीचा संदेश आला पाहिजे. ऐकणारे म्हणले पाहिजे, खरंच देव बाप्पाने आज आम्हाला आशीर्वाद दिलाय वचनातून. म्हणलं विचारातून आणि वचनातून तू बोलावं. तेव्हा देव बाप म्हणला, बाळा तू जा, काळजी करू नको. तू कोणाची सेवा करायला चाललास ना हे मी जाणतो. तुझ्या जीवाची तळमळ कशाची आहे मी ओळखतो. तुझ्या जीवाची तळमळ फक्त एवढी आहे, माझा प्रभू किती ताऱ्यासारखा मला विश्वासणाऱ्यांमध्ये चमकवता येईल, ही तुझ्या जीवाची तळमळ आहे. आणि ही तळमळ मी काही अंशी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, ज्याच्या हृदयात फक्त प्रभूला उंच करण्याचा हेतून उद्देश आहे ना, त्याची सेवा फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. मग 3 प्रमाणात ती सेवा ठेवली प्रभूने, 30 पट, 60 पट, 100 पट. आता किती पटीमध्ये देवबाप ही सेवा आशीर्वादित करील ते देव बाप्पाला माहिती. पण अंतिम समयात देव बाप पण आपल्या विश्वासणाऱ्या बरोबर एक गोष्ट करण्याचा त्यांनी निर्धार केलाय. आणि तोच निर्धार आज मी वचनातून तुम्हाला दाखवणार आहे की देव बाप्पाने अंतिम समयामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांबरोबर कोणता निर्धार केलाय किंवा कोणती गोष्ट करण्याची इच्छा देव बाप्पाने आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी ठरवली ते वचनातून पाहू. निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 14वंच वचन. निर्गम 14वा अध्याय 14वंच वचन.
परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. बघा, अंतिम समयामध्ये प्रभू परमेश्वराचा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी वायदा आहे की मी तुमच्यासाठी लढन, तुम्ही शांत राहा, तुम्ही लढण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही कुरकुर करण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही वादविवाद घालण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही एकमेकाला चीड आणण्याच्या गोष्टी करू नका, तुम्ही एकमेकाचं वाटोळं करण्याचं प्रयोजन आपल्या मनामध्ये जे ठरवितात ते करण्याचं सोडून द्या. मग जर देवबाप आमच्या बरोबर लढण्याचं त्याने आश्वासन दिलंय तर मग देवबाप कशासाठी लढणार आहे? आता लढायचं जर तिथं देवबापाच्या मुखातून शब्द निघलाय की मी तुमच्यासाठी लढन, आता काय लढणार आहे? आता लढण्यासाठी उभं राहिलं म्हणल्यावर आता थोडक्यात जर सांगायचं, सैनिक जर युद्धाला निघाला तर तो रिकामा जातो का मैदानात, रणक्षेत्रामध्ये? त्याला माहित आहे रणक्षेत्रामध्ये मी रिकामा गेलो, एका सेकंदात कुठून बंदूक येईल किंवा कुठून तलवार येईल किंवा कुठून भाला येईल आणि मला भोसकून टाकन, सांगता येत नाही. तो तयारीनिशी असतो. तसं देव बाप्पांनी पण जर आमच्यासाठी लढण्याचा वायदा केलाय तर एक दोन गोष्टी बघू आपण, फार नाही बघणार कारण 5 वचनातून देव बाप्पाला सांगायचंय. 2 गोष्टी या लढण्याविषयीच्या आपण बघू. पहिली गोष्ट काढूया, गणना 23वा अध्याय 23वंच वचन. याकोबावर काही मंत्रतंत्र चालवायचे नाही, इस्रायलावर काही चेटूक चालवायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राईल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. पहिली गोष्ट, देव बाप जाणतो की माझ्या विश्वासणाऱ्यावर सैतान मंत्र तंत्र जादू टोण्याच्या शक्तीने हल्ला करण्याचं प्रयोजन करील. तो सोडणार नाही माझ्या लोकांना. तो जर माझ्या समोर एवढ्या गोष्टी करायला घाबरला नाही तर तो माझ्या विश्वासणाऱ्यांना काय काय त्रास द्यायचं प्रयोजन करील, कोणते त्रास देण्याच्या योजना तो मनात आखील. देव बाप्पाला ही पहिली गोष्ट कळती. म्हणून देव बाप्पाने पहिलं उदाहरण दिलंय किंवा पहिलं वाक्य त्यांनी ठरवलंय की मी माझ्या लोकांसाठी लढणार आहे. कशाच्या माध्यमातून? जे आता वचन वाचलं, परत वाच बाळ तेच वचन. याकोबावर काही मंत्रतंत्र चालवायचे नाहीत, इस्रायलावर काही चिटूक चालवायचे नाहीत. यथाकाळी याकोब व इस्राईल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. प्रियांनो, कधी कधी सेवक देखील घाबरतो बर का. ध्यानात ठेवा ही बात. कधी कधी सेवक घाबरतो, अरे मी प्रभूचा आहे पण मला मंत्रतंत्र जादू टोना कुणीतरी केलाय आणि माझ्या शरीरावर कोणतरी या माध्यमातून हल्ले करतोय, असा संशय सेवकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, जर सेवकाच्या मनामध्ये अशा गोष्टी येऊ शकतात तर विश्वासणाऱ्यांचं काय? विचार करा प्रियांनो. म्हणून देव बाप्पाने आश्वासनाचा शब्द जर दिलाय ना, तुमची प्रार्थना देवाचं राजा सण हलवणारी झाली पाहिजे आजपासून. आणि ज्याची प्रार्थना देव बाप्पाचं राजा सण हलविणारी बनन त्याला कधी सेवकाला प्रार्थना रिक्वेस्ट करायची विनंती करेल का? तो माझ्या या प्रॉब्लेम साठी प्रार्थना करा, माझ्या त्या प्रॉब्लेम साठी प्रार्थना करा. विश्वासणाऱ्यांना अंतिम समयामध्ये देव बाप्पाने भरपूर आशीर्वाद द्यायचं ठरवलंय. पण विश्वासणारा किती पटीमध्ये ते आशीर्वाद घेण्यासाठी विश्वासाने प्रभू समोर येतो याची वाट प्रभू पाहतो. आणि ज्या सेवकाच्या प्रार्थना अशा चालल्यात त्यांच्याकडून त्या सेवकाला विनंती करा. अहो, इतकी प्रार्थना पॉवरफुल आहे त्या सेवकाची, काही विनंती सांगा लगेच प्रार्थनेचं उत्तर. अहो, त्या सेवकाची जर प्रार्थना पॉवरफुल आहे आणि ताबडतोब उत्तर देती, तू पण तर सेवक आहेस, तुझी का प्रार्थना ऐकली जात नाही?
तो पण सेवक तसाच आहे, तू पण सेवक तसाच आहे. मग त्याच्यामध्ये क्वालिटी, तुझ्यात क्वालिटी कुठं गेली? तुझी क्वालिटी कुठं हरवलेली आहे? मी पाहिलंय माझ्या भावी जीवनात, मी स्वतः अनुभव घेतलाय प्रियांनो. मी अनुभवाचेच वाक्य नेहमी बोलतो तुम्हाला. सेवक गण देखील दुसऱ्या सेवकाला प्रार्थना रिक्वेस्ट साठी विनंत्या करतात. मग रात्रीची 1चा टाइम बघत नाही, रात्रीच्या 3चा टाइम बघत नाही. कोणत्याही वेळेला त्यांना काही प्रॉब्लेम सातवाय लागली किंवा टेन्शन आलं किंवा कधी कधी आहे ना सैतान छाताडावर येऊन बसतो. सैतान ज्याच्या छाताडावर येऊन बसतो ना प्रियांनो, त्या प्रियजनाला पहिला श्वास घ्यायला तकलीफ होती. सैतान छातीवर येऊन बसतो बर का. हे साधं वाक्य नका समजू. सैतान येऊन बसतो. तो बघत नाही हा सेवक आहे का विश्वासणार आहे. जो वचनाच्या पट्टीमध्ये नाही ना त्याला प्रॉब्लेमच आहे. म्हणून मी दर वेळेला जाताना हात जोडून रिक्वेस्ट का करतो, शेवटी माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मला माहिती आहे सैतान किती धूर्तय. बघा एक वचन अजून बघू. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 23वे वचन. बघा बरं काय म्हणतोय तिथं पाऊल. 20वा अध्याय 23वे वचन. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत, ह्याविषयी पवित्र आत्म्या मला नगरोनगरी साक्ष देत आहे. बघा देवाचा एवढा मोठा प्रेषित पाऊल म्हणतो, पवित्र आत्मा मला सांगत आहे, साक्ष देत आहे की तू ज्या ठिकाणी चाललास ना तिथं संकट आणि संकटन काय, संकटन दुसरा शब्द काय म्हटलंय, बंधने व संकटे. बंधने आणि संकट माझी वाट बघते. म्हणून तो मंडळीला म्हणायचा, विश्वासणाऱ्यांना म्हणायचा, माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रियांनो, कोणत्या सेवकाने कधी कधी भावनाविषयी सेवकांच्या मनात पण येतं बरं का. भावनाविषयी येतो, भावनाविषयी की विश्वासणाऱ्याने माझ्यासाठी मला चांगलं खायला भेटावं, चांगले कपडे भेटावे, मला राहायला स्लॅबचं घर भेटावं, जायला 2 व्हीलर चालू फार कंटाळलोय मी आता, जरा 4 व्हीलर गाडीचा मी आनंद घ्यावा, याच्यासाठी प्रार्थना करावी. असा बोलून दाखवलं जात नाही, पण मनामध्ये आशा काही सेवक धरून विश्वासणाऱ्याला म्हणतात माझ्यासाठी प्रार्थना करत जा. पण इथं पाऊलाचं चित्र वेगळं आहे. पाऊल म्हणतो मी तुम्हाला प्रार्थना करायची विनंती का करतोय, बंधन संकट माझी वाट बघते, कधी हा येईल आणि कधी याला आम्ही पकडू. तो प्रार्थना करत नसेल का? तो जर दुसऱ्याला विनंती करतो तो स्वतः प्रार्थना करत नसेल का? प्रियांनो, ते म्हणतात ना तीन पदरीची दोरी कधी तुटत नाही, 3 पिळाची रस्सी तुटत नाही, पण 1 पिळाची रस्सी खाटकनी तुटते. एकमेकाचा सपोर्ट जर असला ना प्रार्थनेचा, तर देव बाप्पाला कळतं रे या सेवकाची गरज आहे, म्हणून सेवकाने दुसऱ्याला विनंती केली. कारण सैतान इतका धूर्त आहे, तो स्वर्गामध्ये टिकला नाही ना, तो पृथ्वीवर मनुष्याला टिकू न देण्यासाठी काय अडचणी आणीन, काय संकट उभे करील सांगता येणार नाही. आता पहिली गोष्ट पाहिली आपण की इस्रायलावर मंत्र तंत्र जादू टोना काही चालणार नाही. दुसरी गोष्ट बघूया आता. यशायाचं पुस्तक 2च गोष्टी दाखवणार या परमेश्वर तुम्हा बरोबर तुमच्यासाठी लढण्यासाठी. 60वा अध्याय 20वे वचन. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सर्वकालिक दीप होईल,
तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. येतेत ना जीवनामध्ये संकट, येतेत ना, आले ना तुमच्यावर संकट. संकटामुळे बिछाण्यावर येत ना. आज तुम्ही 12 वर्षापासून आलं नसतं संकट, राहिले असते का बिछाण्यावर? राहिले असते का? तुम्हाला बिछाण्यावर राहायला आवडलं असतं का? रात्रीच्या वेळेला विश्रांती तुम्ही घेतली असती, तो भाग वेगळा आहे. पण 24 तास बिछाण्यावर झोपण्याचं संकट आलं असतं का? प्रियांनो, देवाचं वचन ना तावून सलाकून देव बाप्पांनी ठेवलेलं आहे. म्हणून तुमची पण प्रार्थना अशी झाली पाहिजे अंकल, ते देवाचं स्वर्गामधलं सिंहासन ना असं भूकंपासारखं हल्लं पाहिजे. देव पण म्हणलं पाहिजे, अरे मी 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीला बरं केलं, आता 12 वर्षाच्या माझ्या या दासाला मला आरोग्य द्यायचंय. आमच्या विश्वासाच्या प्रार्थना कुठंतरी आहेत, म्हणून प्रार्थना आमच्या ऐकल्या जात नाही. अशा प्रार्थना अंतिम समयात करा प्रियांनो, की तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर पवित्र आत्मेने दिलं पाहिजे. पाऊलाला पवित्र आत्मा म्हणायचा, तू चाललास ना जिथं माझ्या दासा संकटन बंधन तुझी वाट बघते, पण घाबरू नको, जा मी तुझ्या बरोबर आहे. पवित्र आत्मा आमच्या बरोबर असलं ना, आम्हाला घाबरायची गरज नाही. संकट येतील, मग देवाने आश्वासन दिलंय. योहान 20:33 मध्ये काय म्हणलंय? जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, पण घाबरू नका, कारण मी जगाला जिंकले आहे. जगाला जिंकले आहे म्हणजे कोणाला जिंकलंय? इथं कोड्यात बोललाय प्रभू. जगाला जिंकलंय म्हणजे कुणाला जिंकलंय? सैतानावर मी विजयी झालेलो आहे. ज्या जगामध्ये सैतान सायरा वायरा फिरतोय ना, त्याच्यावर मी विजयी झालो. घाबरू नका, संकट आले त्याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढेन. आणि बाहेर निघण्याचा एकमेव पर्याय आहे विश्वासणाऱ्याजवळ तुमची प्रार्थना धूपासारखी प्रभूच्या चरणी गेली पाहिजे. ज्यांच्या प्रार्थना धूपासारख्या प्रभूच्या चरणी जात नाही, मग त्यांना काय म्हणावं लागतं माहितीये का? बघूया ते पण जरा आपण. नीतिसूत्रे 28वा अध्याय 9वं वचन. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. यासही मग देवाचं गणित यासही मग तुम्ही माझे नियमशास्त्र, माझ्या आज्ञा, माझ्या विधी पाळीतच नाही आणि नुसत्या प्रार्थना करतात, देव बाप्पा हे कर, देव बाप्पा ते कर, माझं असं आहे, माझं तसं आहे. अरे देवाला सगळं माहित आहे तुझं. तू सांगितलं नाही तरी देवाला माहित आहे तुझं काय परिस्थिती. पण देव म्हणतो, अगोदर माझं नियमशास्त्र, माझ्या विधी चांगल्या प्रकारे पाळ. जो देवाच्या आज्ञा पालनामध्ये राहतो ना प्रियांनो, त्याच्या केसाला पण धक्का लागणार नाही, असं लुकाच्या पात्रात सांगितले देवाने. तुझ्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही, असं लूक 21:18 मध्ये देव बाप्पाने आश्वासनाचा शब्द ठेवलाय. तो असाच ठेवलाय का? विश्वासणारे वाचतात ते वचन. अरे पण तुझ्या जीवनात तसं कार्य आहे का? त्या वचनाप्रमाणे तुझ्या जीवनात एखादं कार्य घडतंय का? किंवा त्या घडण्याच्या मार्गावर तू आहेस का? जर नसलं तर अंतिम समयात त्यासाठी प्रयत्न कर. प्रियांनो, अंतिम समय इतका आशीर्वादाचा समय आहे, जितका धोक्याचा समय तो गणला गेलाय ना देव बाप्पाने, त्याच्या काही पटीमध्ये आशीर्वादाचा समय, अंतिम समय प्रभूंनी ठेवलाय. आणि तो समय सांगण्यासाठी योएल संदेश त्याच्या मुखातून देव बाप्पाने भविष्यवाणी उद्गरली. अंतिम समयात मी माझ्या आत्म्याचा वर्षाव माझ्या विश्वासणाऱ्यावर करीन. आता ज्याच्यावर आत्म्याचा वर्षाव होतो तो आशीर्वादित होईल का दुःखी होईल? का दिसत नाहीत आज असे आशीर्वादित आमचे प्रियजन? का दिसत नाही? कुठं काय मुरतय पाणी?
जिथं पाणी मुरतंय ना त्या पाण्याला मुरणं थांबवणं विश्वासणाऱ्याच्याच हातात आहे. आणि 3 गोष्टींनी ते पाणी मुरणं थांबणार आहे. दरवेळेला मी सांगतो, अख्खं बायबल या 3 गोष्टीशिवाय चौथी गोष्ट शिकवितच नाही आम्हाला. ही बायबल एवढं जाड बायबल दिलंय, पण देवाने फक्त 3 आज्ञावर हे संपूर्ण बायबल ठेवलंय. आणि देवाचा आत्मा ओरडून ओरडून सांगतोय विश्वासणाऱ्यांना, सेवकांना, की या 3 गोष्टी तुम्ही करा, तुमच्या जीवनामध्ये काय अडचणी येणार नाही. पण आज काही जण 2 करतात 1 नाही करत, काही 2 करतात 1 करत नाही. काही जण इतके शहाणे, देवापेक्षा अति शहाणे मार्गावर चालले, 3ही करत नाही. आणि त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? पहिलं प्रार्थना, दुसरं शास्त्र वाचन, तिसरं आज्ञापालन. या 3 गोष्टीवर हे पूर्ण पवित्र शास्त्र देव बाप्पाने अवलंबून ठेवलेलं आहे. आणि जो कोणी असं करील त्याच्यासाठी आणखी एक शब्द बघू. आता दुसऱ्या वचनाकडे जाऊ. यशया 49:16 वचन. यशया 49:16. पहा, मी तुला आपल्या तळहातांवर कोरून ठेवले आहे, तुझे पोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. आता ज्याला देव बाप्पाने आपल्या तळ हातावर ठेवलंय त्याला घाबरण्याची गरज आहे का? आज किती जण घाबरून ख्रिस्तामध्ये जीवन जगत नाही? सांगा मला, सांगा किती जण आहेत असे की ते निडरपणे या वचनाप्रमाणे म्हणतात, मी देव बाप्पाच्या तळ हातावर आहे, सैतानाचं मला काहीच भय नाही. सैतान माझ्या समोर कागदापेक्षा पण हलका आहे, असा धरून मी प्रभूच्या नावात चाललोय. किती जण म्हणण्याची हिंमत करतात आज? अहो, आज ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांना डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली मंत्र तंत्र जादू टोण्याच्या शक्तीची भीती आहे. बोलून दाखवलं जात नाही पर करणीला चुकत नाही. ती म्हणे ना, बोलून दाखवायचं नाही, करणीला चुकायचं नाही. असे प्रकार काही ठिकाणी चाललेत. आणि मी ख्रिस्ती म्हणवणाऱ्या विश्वासणाऱ्या परिवारामध्ये त्या गोष्टी चिन्हाच्या रूपाने पाहिल्यात. कुणाच्या गळ्यामध्ये पाहिलंय, कुणाच्या कमरेला पाहिलंय, कुणाच्या दंडाला पाहिलंय, कुणाच्या हाताला या मनगटाला पाहिलंय. मी डोळ्यांनी पाहिलंय, मी पाहिलंय. म्हणून पवित्र आत्मा म्हणतो, सांग तू पाहिलंच ये. तू पाहिलं नसतं मी तुझ्याकडून बोलून घेतलं नसतं. आणि त्यांना सांगितलं मी, हे काढा. काहींच्या घरावर बघितले, 4ही कोपऱ्यांना, काहींच्या मध्यभागी मोठाले काहीतरी लटकवलेले पाहिले. म्हणलं काढाय हे काय? येशू या घरात आहे ना, या घरात येशू, मग याचं काय काम आहे? ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी काढ, पण ज्यांचा विश्वास अविश्वासी होत नाही ना, ब्रदर तुम्ही गेल्यावर आम्ही काढू. हा, मी गेल्यावर काढू म्हणल्यावर निघणार आहे ते. मी समजून घेतलं हे काढणार नाही. पुढच्या वेळेला गेलो म्हणलं का होते तिथं तसंच आहे. नाही ना, ते लक्षातच नाही राहिलं. तुम्ही निघून गेले, आमच्या ध्यानातूनच गेलं. म्हणलं इतके दिवस मी काय आज प्रार्थनेला आलो, दुसऱ्या दिवशी लगे आलो का? मी 15-20 दिवसांनी आलो तरी तिथं तीच वस्तू तशीच आहे. नाही ना, काढू आम्ही. काळजी नका करू पाळायचं. मला मी काळजी नाही करत, मला तुमची काळजी आहे. ती वस्तू तुम्हाला धोका देईन, ती वस्तू तुमचे आशीर्वाद रोखीन, ती वस्तू तुम्हाला त्या आशीर्वादामध्ये घेऊन जाणार नाही ज्या आशीर्वादामध्ये प्रभू तुम्हाला घेऊन जाण्याची अपेक्षा करतोय. म्हणलं मला ती गोष्ट नाही आवडत, माझ्या प्रभूला आवडत नाही. म्हणलं माझा प्रभू इन्कार करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय ना, तर मला काय घेणं ते नाही त्या वस्तूचं. काही जणांनी ऐकलं, काही जण अजूनही ऐकत नाही. मी फार अनुभवातून गेलेला सेवक आहे.
सेवकांच्या जीवनात पण संकट आले ना, तेव्हा सेवक पण घाबरून जातो. सेवकाचा पण विश्वास अस्थिर होतो आणि तो पण नको त्या गोष्टी करण्यासाठी इकडं तिकडं धावपळ घेतो. हे देखील माझ्या जीवनात मी अनुभवलंय. अनुभवाचं जीवन असलं पाहिजे ख्रिस्ती जीवन. त्या जीवनाला वर मोठा आशीर्वाद आहे. न तर ख्रिस्ताच्या नावात आले काहीच अनुभव नाही, मला काहीच अनुभव नाही. मग तुम्ही ख्रिस्ती जीवन काय जगले? कसं जीवन जगले तुम्ही प्रभू मध्ये? जो पडतो ना त्याला देवबाप उठवून उभं करण्याची तयारी दाखवतो. काय येशू ख्रिस्त आपल्या सुवार्तेच्या काळात म्हणला, मी आजाऱ्यांना बरं करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही पापाच्या आजारी आहात, याच्यातून मी तुम्हाला सोडवण्यासाठी आलेलो आहे. काय उद्गार काढले येशू ख्रिस्तानी? तो का असं नाही म्हणला मी धार्मिकच तारवयास आलो? आमच्या येशूचा एक एक शब्दाचा अर्थ आहे ना इतका मोठा आहे प्रियांनो, की तो पवित्र आत्मा सांगायला लागला ना वेळ पुरणार नाही. म्हणून मी सांगितलेलं आहे, देवबाप एका वचनातून 1,00,000 वेळेस संदेश द्यायला समर्थ आहे. देव काय असा आपल्यासारखा किरकोळ आहे का? म्हणून त्याने वचनात पायबंदी घालून ठेवली. बुद्धीने बोलू नको, आत्म्याने बोल. बुद्धीने बोलशील ना तुला बोलता येणार नाही, थोडस बोलशील लगेच बंद होशील. पण आत्म्याचं बोलायला लागलं ना, आत्म्याला जे मनात येईल ते विश्वासणाऱ्याच्या आशीर्वादासाठी तो बोलेल. यांनो, तुम्ही तळ हातावर देव बाप्पाच्या कोरलेले आहात की नाही याचं परीक्षण करायला सुरुवात करा. जर तळ हातावर असले ना प्रियांनो, मी असं नाही म्हणत की जीवनामध्ये गरज पडत नाही, गरज पडते सगळ्यांना, पण घडी घडी गरज नाही पडत. एखाद्या वेळेस गरज पडती, मी मान्य करतो, मग ती कशाची गरज असू द्या, गरज पडती जीवनामध्ये. पण एका गोष्टीची घडी घडी गरज पडत नाही असं तरी पवित्र आत्मा मला दाखवतो. आणि ती कोणती गोष्ट? एखाद्या सेवकाला घडी घडी माझ्यासाठी प्रार्थना करा, याच्यासाठी करा, त्याच्यासाठी करा, अशासाठी करा. अरे एवढे संकट तुमच्यावर येतात का? इस्रायलाच्या रक्षकाला रात्रंदिवस झोप लागत नाही, तो वचनात बोलतोय. मग त्या इस्रायलाच्या रक्षकाची तुमच्याकडे नजर नाही का? तुम्ही कशात आहेत का, काय तुमची परिस्थिती पाहत नाही तो? प्रियांनो, आम्ही भक्कम नाही म्हणून आम्हाला इतरांकडे प्रार्थनेच्या द्वारे भक्कम होण्यासाठी आम्ही विनंत्या करतो. आम्ही प्रार्थना रिक्वेस्ट करतो एखाद्याला, कशासाठी करतो? आम्ही मजबूत व्हावे म्हणून करतो ना. कारण स्वतःला कॉन्फिडेंट नसतो की मी मजबूत नाही, म्हणून आम्ही त्यांच्याद्वारे मजबूत होण्यासाठी विनंत्या करतो. करा माझ्यासाठी प्रार्थना. हे करणं पण आवश्यक आहे, पण घडी घडी नाही. एखादी मोठी प्रॉब्लेम आली ना, जरूर तुम्ही एकमेकाच्या प्रार्थनेचा सहारा घ्यावा. पाऊलाने जर सहारा घेतला तर आम्हाला पण सहारा घेण्याचा अधिकार आहे, पण घडी घडी नाही ना. पाऊल फक्त सेवेमध्ये मी आशीर्वादित व्हावं आणि सेवा माझ्याकडून चांगली व्हावे याच्याशिवाय विश्वासणाऱ्याकडे तो कशाचा आधार घेत नव्हता. उलट तो काय करायचा, काम धंदा करून विश्वासणारे अनाथ विधवा यांना सहाय्य करायचं. तो काम धंदा करून तो स्वतःसाठी पैसे खर्च नव्हता करत. मंडळीमध्ये जे गरीब असतील, असहाय्य असतील, ज्यांना रोजी रोटी खाण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांना तो मदत करायचा. पावलाच्या जीवनाचा अभ्यास पवित्र आत्म्याच्या सानिध्यात बसल्यावर ना पवित्र आत्मा दाखवतो. पावलाने काम धंदा रावण्याचा धंदा करून सेवा का केली? कारण त्या समयामध्ये अत्यंत गरीब लोक होते आणि त्यांना तो मदत करायचा. प्रियांनो, असं शास्त्रात पण दिलंय, फिलिप्पियराच्या पत्रामध्ये पण दिलंय की
पाऊल सर्वांना मदत करणारा होता, पण जे गरजू होते ना त्यांना, आज मंडळीमध्ये चर्चमध्ये गरजू लोक असतात प्रियांनो, गरजू लोक असतात. सेवकाला पण कळतं गरजू कोण आहे काय आहे, पण आजचे काही सेवक ना गरजू लोकांना मदत नाही करत. हे पण मी अनुभवलंय. वर्तमान काळामध्ये नाही करत मदत. प्रियांनो, अंतिम समयामध्ये देव बाप सेवकांना, काही विश्वासणाऱ्यांना उधार मागत आहे. कोण मागत आहे? परमेश्वर मागत आहे, मी नाही मागत. आणि ते कसं मागतो ते वचनातून दाखवतो. नीतिसूत्रे, जरा आपण वचनाचे पण आधार घेत जाऊ विचारायला. 28 अध्याय, शास्त्र खाली नाही ठेवायचं बाळ, मांडीवर. 28 अध्याय 27 वचन. जो दारिद्र्यास देतो त्याला काही उणे पडत नाही, पण स्वतःकडे डोळे झाक करतो त्याला शापावर शाप मिळतात. बघितलं? जो गरजूला देतो, तिथं सांकेतिक भाषामध्ये, रूपकामध्ये काही काही गोष्टी प्रभूने ठेवल्या. आता ज्याच्या घरात मुबलूक आहे तो जाईल का दुसऱ्याकडं? तो म्हणेल का मला गरज आहे? गरज कोण? ज्याला गरज असती तोच जातो ना, ज्याला गरज नाही तो कशाला जाईल? आणि याच नीतिसूत्र सांगितलंय, जो गरीबाला देतो तो देवाला उसने देतो. आता तो रेफरन्स माझ्या लक्षात येई नाही, पण नीतिसूत्रातच सांगितलंय, जो गरीबाला देतो तो देवाला उसने देतो. म्हणून मी बोलताना म्हणलं की देव अंतिम समयात आपल्या विश्वासणाऱ्याकड, सेवकाकड उसने घेण्याची अपेक्षा करतो. देव जो पण शब्द मुखातून बाहेर काढतो ना, त्याचा पुरावा बायबल मध्ये आहे. कधी कधी सेवकाला ते स्मरण शक्तीत येत नाही की कुठं दिलेलं आहे. म्हणून आम्ही बायबल वाचणारे असलं पाहिजे. आम्ही बायबल वाचणारे असलो, आम्हाला पटकन देवाचा आत्मा, अरे वाचन केलंय बरं का, या वाचनाचं आठवत नाही, पवित्र आत्मा आठवण करून देतो. पण वाचलेलंच नसलं तर देव बाप म्हणतो, तू वाचलेलंच नाही, ते तुला आठवण कस काय करून देऊ? वाच तू ते वचन. प्रियांनो, सध्या मी फक्त नवीन करारावर जास्त भर दिलेला आहे. आणि माझ्या जे विश्वासणारे परिवार आहे त्यांना पण मी नवीन करारच वाचा याची विनंती केलेली. पण प्रियांनो, जुना करार जर वाचायची संधी मिळाली तर गमवू नका. देवाच्या आत्म्याने दाखवलं ना की जुना करार पण वाचणं गरजेचं आहे, तर प्रियांनो ते पण वाचा. याचा अर्थ असा नाही की जुना करार वाचायचं नाही. त्याने आपलं दर्शन जसं आहे ना तसं प्रभू मध्ये चालण्याचं ठरवलेलं आहे. आता जे माझं दर्शन आहे त्या दर्शनाप्रमाणे सगळे चालतील असं नाही, पण जे दर्शन देव बाप्पाने मला दिलंय त्या दर्शनामध्ये तुम्ही राहावं ही तर सेवकाची अपेक्षा असन का नसन. जे दर्शन मला दिलंय त्याच्यामध्ये आशीर्वाद जर देव बाप्पाने दाखवले तर मी विश्वासणाऱ्यांना आशीर्वादित करण्यासाठी येतोय का विश्वासणारे संकटात पाडावे म्हणून येतोय? कशासाठी येतात सेवक? विश्वासणारे संकटात पाडावे म्हणून देवबाप म्हणतो का जा त्या परिवारात आशीर्वादित व्हावं. प्रत्येकाच्या आडामध्ये वेगवेगळं आहे, तो भाग वेगळा आहे. आता ज्यांनी जसं जमा केलंय, आता आमचे बंधू सर्व्हिस करून आले ना काम करून. आता जरुरी का आमचे बंधू जी सर्व्हिस करते, अखिल जगातले सगळे तरुण तीच सर्व्हिस करते? म्हणता येईल का की आमचे बंधू जी सर्व्हिस करतात तीच सर्व्हिस जगातले सगळे तरुण वर्ग तीच नोकरी करते, बाकीची नोकरीच नाहीये. प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी, पण दिलं काय जातं? पैसा दिला जातो. पैसा चलतो ना सगळीकडे.
पैशावर लिहिलेलं असतं का हे काम करणाऱ्या पैसा चलत नाही मार्केटला? अहो तुम्ही किती खालच्या पातळीचं काम करा, पैसे तुमच्या जवळ असले मार्केटला जा, लगेच तुमचा पैसा चलत. तुम्ही किती उच्च पातळीचे नोकरीला असले मार्केटला जा, तुमचा पैसा चलन. पैसा हर ठिकाणी चलतो, पण तो पैसा आम्ही कशा रीतीने आमच्या जीवनात आणलाय याला महत्व आहे. म्हणून सेवकांनी जे जमा केलंय ते विश्वासणाऱ्याला आशीर्वादाचं म्हणून सेवक सांगतो. पण काही जण आक्षेप घेऊ, नाही ना त्या सेवकाची अशी पद्धत आहे, ती जे करतो तेच आपण करा. अरे याच्यातूनही आशीर्वाद घ्या. तुम्हाला पवित्र आत्मा काय सांगत असेल त्याच्यातूनही आशीर्वाद घ्या. सेवक का म्हणतो का माझ्याच प्रमाणे चला, देवबाप जर तुम्हाला या प्रकारे चला म्हणत असला चला. बघा आता मी नवीन करार वाचत नाही, देवबाप्पाने माझ्या मुखातून पवित्र आत्मेतून वधवून घेतलं की विश्वासणाऱ्यांना जर वाचण्याची इच्छा असेल तर माझ्या मुखातून निघलं का की तुम्ही वाचूच नका, देवबाप दाखवत असलं वाचा. आता मला ते शब्द सापडला नाही नीती सूत्रातून, जो गरीबाला देतो तो उसने देतो. आता मी नीती सूत्र कंटिन्यू वाचलं असतं तर मला ताबडतोब दाखवलं असतं पवित्र आत्मेने, तुझ्या वाचनातून गेलं इथं तो शब्द. हे असतं प्रियांनो. म्हणून आम्ही देवाच्या सानिध्यात जास्त राहिलं पाहिजे, पण इतरांच्या सल्ल्यांना पण हलगजरीपणामध्ये घेतलं नाही पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. कारण सेवकाची एकच तळमळ असते, विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद भेटावे. आता मी एवढे लगबगीने आलो, कशासाठी आलोय? की तुम्हाला देवाकडून आशीर्वाद भेटावं म्हणून आलोय ना, का दुसरी अपेक्षा आहे माझ्या हृदयात? प्रियांनो, प्रभूचं मनोगत सेवकासाठी आणि विश्वासणाऱ्यांसाठी एक सारखं मनोगत आहे. देवबाप असं खालीवर मनोगत नाही ठेवत बरं का. सेवकासाठी हे मनोगत, विश्वासणाऱ्यासाठी हे मनोगत, दोघांसाठी पण एकच मनोगत आहे. फक्त काम करण्याच्या पद्धती वेगळ्या देवबाप्पाने ठरवल्या, ती त्याची इच्छा आहे. कुणाला सेवक केलंय, कुणाला विश्वासणारे केलंय, ही देवाची वरून आलेलं फर्मान नाही. सगळ्या फर्मानाच्या विरोधात चालता येईल. देवाच्या फर्मानाच्या विरोधात चाललं ना, देवबाप त्याला नापसंत करतो. देवाचं फर्मान कोणीही नापसंत करू नये. मग ते कसंही असो, कोणत्याही प्रकारचं असो. सर्वात आशीर्वादाचं फर्मान कोणतं आहे माहिती का प्रभूच्या नजरेत? सर्वात आशीर्वादाचं फर्मान माहिती तुम्हाला? आहे का माहिती ब्रदर? सर्वात आशीर्वादाचं फर्मान प्रभूच्या नजरेत कोणतं आहे? ऐकलं कोणत्या दासाकडून? विश्वासणाऱ्याकडून? नाही ऐकलं? ऐका. सर्वात आशीर्वादाचं फर्मान प्रभूच्या नजरेमध्ये कोणतं आहे माहिती का? जो विश्वासणारा देव बाप्पाचं चर्च झाडतो, खुर्च्या साफ करतो, सर्वात आशीर्वादाचं फर्मान नाही ते. सेवकाचं एवढं आशीर्वादाचं फर्मान नाही, एवढं मोठं ते आशीर्वादाचं फर्मान आहे. काय त्याचं कारण आहे का? कारण प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक सेवक ज्या खुर्चीवर येऊन बसतो ना, त्या खुर्चीला त्या साफ करणाऱ्याने साफ केलेलं आहे. म्हणून ज्या खुर्चीवर जो बसेल त्या विश्वासणाऱ्याकडून त्या साफ करणाऱ्याला आशीर्वाद आहे. मग चर्च मध्ये काही 2 आणि 3 लोक येतात का? पाहिलं का कोणत्या चर्च मध्ये 2 किंवा 3च जण आहेत? बघितलं असं चर्च? कमीत कमी 20-25 एवढे प्रियजन तर चर्च मध्ये असतात. कमीत कमी याच्यावरच असतात. खुर्च्या असतात, सतरंज्या असतात, साफसूफ करावं लागतं. प्रियांनो, जो साफसूफ करतो ना चर्च, त्या दासासारखा आशीर्वादित देवाच्या नजरेत कोणी नाही. पण पाहणाऱ्याची दृष्टी काय नाही, चर्च साफ करणार काय नाही, नुसतं चर्च साफ करायचं वाच, त्याची ड्युटी तेवढीच आहे, चर्च साफ करायची. सर्वात आशीर्वादित ड्युटी ती. सेवकाची ड्युटी एवढी आशीर्वादित नाही, एवढी ती ड्युटी आशीर्वादित आहे. कारण अनेक जण येऊन बसतात आणि त्या अनेक जणांचे आशीर्वाद त्या साफ करणाऱ्याला मिळतात.
यांना सगळी गोष्ट माहीत असली पाहिजे. साफ करणाऱ्या व्यक्तीला कधी हलकं समजू नका. इथं तुम्ही हलक्यात घेताल ना, वर गेल्यावर देव बाप दाखवील. तुम्ही फार हलक्यात घेत होते ना या दासाला दासीला. बघा त्यांची जागा काय. देवाचं मंदिर स्वच्छ ठेवणं साधं समजता का तुम्ही? देवाचं पवित्र भवन स्वच्छ करणं साधं समजतं तुम्ही? काही जणांना फार हलकं, काय नाही राव माझ्याच माथी आलं हे साफ करायचं. अरे सर्वात आशीर्वादाची ड्युटी ती. त्या ड्युटी सारखी आशीर्वादी ड्युटीच नाही कोणती. बघा कोणत्याही ठिकाणी मीटिंग असू काही असू, पहिली साफसफाई केली जाते. तेव्हा मीटिंगा होतात ना. घाण्याच्यात होतात का मीटिंगा? सांगा. ओपन मीटिंग असू द्या, चर्च मधली मीटिंग असू द्या किंवा अन्य कुठाली मीटिंग असू द्या, साफ सुथरं वातावरण, ग्राउंडवर पाणी मारलं जातं धूळ उडावा नाही म्हणून. किती स्वच्छता घेतली जाते ग्राउंडची. यांनो देव बाप्पाला स्वच्छतेला देव बाप्पाने सर्वात मोठं प्राधान्य दिलेलं आहे. आणखी एका वचनाकडे जाऊ. आता जो असं कार्य करतो त्याला देव बाप एक आशीर्वाद देण्याचं देव बाप्पाने ठरवलं आणि तो आशीर्वाद आपण वचनातून बघू. काढूया नीतिसूत्रे 3रा अध्याय 2रं वचन. कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण की तुला प्राप्त होते. साधं आहे का? बघा केवढा मोठा आशीर्वाद लिहिलाय त्याच्या नावे. ज्या कामाला हलकं समजलं जातं देव बाप म्हणतो तुझं आयुष्य मी वाढवीन, तुला पृथ्वीवर जास्त वर्ष जगवीन आणि तुझं कल्याण झालेलं तुझ्या दृष्टीस पडेल. तुझं अहित झालेलं तुला कधीच अनुभव येणार नाही. देवाने जर हा शब्द ठेवलाय तर देव बाप्पाला कळतो माझा शब्द पूर्ण कसा करायचा. प्रियांनो देव बाप्पाने जी पण गोष्ट जी पण घटना बायबल मध्ये सांगितली ना त्याच्या माग कल्याणच लिहिलेलं आहे. पण हे मंदिराची साफसफाई करणाऱ्याने भावी जीवनामध्ये एका गोष्टीकडे लक्ष देणं पण तितकंच गरजेचं आहे. फक्त एवढ्याच गोष्टीवर तो राहून चालणार नाही. काही जण फक्त बस साफसफाई केली बस मी आशीर्वादित. देवाने आशीर्वादित म्हटलंय ना. देवबाप इथं थांबत नाही. देवबाप्पाची आणखी त्या साफसफाई करणाऱ्याकडे एक अपेक्षा देवबाप आणखी करतो. कोणती अपेक्षा करतो? वचनातून बघू. नीतिसूत्रे 16वा अध्याय 20वं वचन. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. त्याने वचनाकडे कधी दुर्लक्ष करू नये. काही जणांचा स्वभाव असतो प्रियांनो ते वचनाकडे लक्ष देत नाही. आज बहुसंख्य विश्वासणारे आशीर्वाद लेस का आहेत? कारण ते वचनाकडे लक्ष देत नाही. संदेश सुरू झालं की काही कारणानिमित्तानं, कारण नसलं तरी बाहेर जायचं. अरे संदेश जर चालू असला तुमचं आद्य कर्तव्य सगळ्या गोष्टी डावलून टाकायच्या. देव बाप्पाला म्हणायचं देव बाप्पा मला उठण्यासाठी ही गोष्ट मजबूर करते, या गोष्टीला थांबव. देव बाप थांबवीन ती गोष्ट. त्यांनी सूर्य थांबवला यहोशुवासाठी तर तुमच्या शरीरातल्या अडचणीला नाही थांबवणार का? पण विश्वास नाही ना मला यांचा संदेश नाही आवडत. मग काय घडी घडी उठायचं बाहेर जायचं. कारण नसलं तरी बाहेर जायचं. गेलं तर लवकर यायचं नाही आतमध्ये. प्रियांनो चर्च मध्ये कधीच अशी हरकत करू नका. देवाचा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने बोलत असतो. हा जो सेवक आत्म्याच्या प्रेरणेने नसेल ना बोलत तिथं अशा हरकती झाल्या तर त्याचं काय प्रतिउत्तर असेल मला माहित नाही. पण जिथं आत्म्याचा संदेश असेल ना तिथं अशी हरकत करू नका. जितक्यांदा तुम्ही उठून बाहेर जाताल ना तितक्यांदा देव बाप्पाला तुम्ही त्या गोष्टीतून सांगता मला आशीर्वाद नको आहे. मी आशीर्वाद घेण्यासाठी आलो नाही, मी इथं वेळ घालवण्यासाठी आलोय.
पवित्र भवनात जर तुम्ही गेले ना प्रियांनो, जोपर्यंत पवित्र भवनाची शेवटची प्रार्थना होत नाही तोपर्यंत विश्वासणाऱ्याने पवित्र भवनाच्या बाहेर जाऊ नये, ही आशा देवबाप त्या विश्वासणाऱ्याकडे करतो. आणि जो अशा अनुषंगाने चर्च मध्ये बसतो तो कधीच म्हणत नाही मी रिकामा आलो होतो आणि रिकामाच चाललो. तो म्हणतो मला आशीर्वाद भेटली. तो कधीच म्हणणार नाही मला आशीर्वाद नाही भेटले. एक वचन ऐकणं आणि दुसरं समजणं, नुसतं ऐकायला महत्व नाही. काय ऐकलं तुम्ही त्या प्रकारे जीवनामध्ये चाला, वागा, प्रभूला दाखवा, तेव्हा आशीर्वाद येतील. नुसतं ऐकलंय करण्याची क्रिया नाही. मग याकोब 2:24 वचनाकडे देव बाप मला घेऊन जातोय. विश्वास क्रिया वाचून निर्जीव आहे, क्रियाच केली नाही, नुसता विश्वास आहे. हा प्रभू येशू तारणार आहे, विश्वास आहे माझा. काय केलं त्याच्यासाठी? कोणत्या आज्ञेत आहे? देव बाप्पाच्या आज्ञेमध्ये राहणं महत्वाचं आहे. हे बघा, तुमच्या परिवाराला देव बाप्पांनी सांगितलंय. आता तुम्ही कितपत करतात ते मला माहित नाही. तुम्हाला मी निडरतेने सांगतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने निडरतेने बोलतो. जसा पेत्र निडरतेने बोलला ना पेंटिकॉस्टच्या दिवशी, तसा मी पण प्रभूच्या नावाने निडरतेने तुम्हाला बोलतो. माणसाच्या भयामध्ये कधीच राहू नका, देवाच्या भयामध्ये राहा. देवाच्या भयामध्ये राहताना ताबडतोब जरी आशीर्वाद नाही भेटले, कालांतराने आशीर्वाद भेटण्याची हमी आहे. तिथं तुमचं भयामध्ये राहणं व्यर्थ जाणार नाही. पण माणसाच्या भयामध्ये राहिलं ना, त्याच्यामध्ये आशीर्वाद भेटण्याची शाश्वती नाही. म्हणून देवबाप काय म्हणला, जरा एक वचन आपण बघू. स्तोत्र संहिता 12 118 काढायचं. 8-9 वचन वाच बाळा. 118. हा. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला जवळ शरण जावे हे बरे. परत वाचते 9वं वचन. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. हा, काय म्हणते देवाचं वचन? प्रियांनो, देवबाप जे पण वाक्य बोलतो ना त्याचा पुरावा बायबल मध्ये. म्हणून आत्म्याने आलेल्या सेवकाजवळ आत्म्याचा निरोप आहे, त्याच्याजवळ बुद्धीचा निरोप नाही. त्याने 5 वचन जरूर याच्यामध्ये लिहून आणलेत, पण या 5 वचनाला देवाचा आत्मा अनेक वचन दाखवून तुमच्याशी बोलतोय. किती वचन बोललो मी मोजले नाही. विचारामध्येच बरेच वचन देवाचा आत्मा बोलून गेला. विचारामध्येच ते आपण उघडून वाचलेली ते वचन. विचारामध्ये देव बाप्पाने वचनातून विचार प्रगट केले. आणि जेव्हा माझ्या याच्यात जे वचन मी घेतले त्याला पण कितीतरी वचनातून देव बाप्पाने प्रगट केले. आणि मी देवाकडे एवढीच प्रार्थना केली, याच्यावर मी मेडिटेशन केलं नाही, मनन केलं नाही. याच्यावर बिना मननाचं हे वचन फक्त देवाने दाखवले, लिहिले. म्हणलं देव बाप्पा मी चाललोय त्या ठिकाणी, माझ्या जवळ काही नाही, तुला माहित आहे मी कोरडा पाषाण आहे, तुझ्या जवळ आहे ना, माझा उपयोग कर, ऐकणाऱ्यांना आशीर्वाद भेटू दे. तर माझं जाण्याचा काय अर्थ आहे ना? तर मग काय, कशाला जातोय मी? माझं मनच मला प्रश्न करीन. यांनो, आमचं आयुष्य देवाचं वचन ऐकल्याने, देवाच्या वचनाप्रमाणे चालल्याने वाढण्याची 100% गॅरंटी त्या वचनात दिली. काढ बाळा 3रा अध्याय 2रं वचन परत वाच. 118. नीतिसूत्रे 3रा अध्याय 2रं वचन. तिसरा अध्याय 2रं वचन. कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होती. कोणत्या विश्वासणाऱ्याला ही गोष्ट नकोय? सांगा मला. करा बरं हात खाली.
की कोणता विश्वासणारा म्हणतो मला हे नकोय. माझी देखील हीच अपेक्षा आहे. मी जरी सेवा करतोय ना, माझी पण या वचनाप्रती अशीच अपेक्षा आहे, माझं कल्याण व्हावं, माझं आयुष्य वाढावं. यानो तरुणपणामध्ये मी आडामध्ये साठवलं, उतर वयामध्ये त्या आडातून देवबाग बाहेर काढले. काय जमा केलंय म्हणून बाहेर निघतंय, जमा केलं नसतं कस काय निघलं असतं. कुणी जरी पाहिलं नसलं, देव म्हणला असतं काय तुझ्या आडात, तरुणपणात काय जमा केलंस तू, अरे टवाळका करत बागेत सिनेमा बघत हिंडलास तू, काय जमा केलं माझ्या राज्यासाठी. यालो मी तरुणपणामध्ये बायबल इतकं वाचलंय, इतकं वाचन केलंय, अजूनही विश्वासणारे आमच्या एरियातले साक्षीदार आहेत. ते म्हणतात बाबा ह्यो व्यक्ती रात्रंदिवस बायबल आणतो, शाळेतून आला ना अभ्यासही करत होता का नव्हता माहित नाही, नुसतं बायबल वाचताना आम्ही पाहत होतो. इतकं मी बायबल वाचलेलं आहे प्रियांनो. आता वयोवृद्ध अवस्थेत आहे मी, पण तरुणपणात मी काय केलंय ना, देवाच्या आत्म्याने पाहिलंय. जो काही करतो ना त्याला देवबाप काही करण्याची संधी देतो. ज्याने काही केलंच नाही त्याच्याकडून काय देवबाप करून घेणार आहे. देवबाप म्हणशील काय केलंस तू माझ्यासाठी. म्हणून प्रियांनो, तरुणपणामध्ये ते तरुण लेकरं आहेत, त्यांना गोल्डन संधी आहे. एक अध्याय वाचत जा. आता जरी त्याचं महत्व नाही ना कळलं, जेव्हा उतरवय होईल ना, 40 नंतर उतरवयाला सुरुवात होते. कधी उतरवयाची सुरुवात होती 40 नंतर, आणि 40 नंतरच मनुष्याला काही पण प्रॉब्लेम शरीराला व्हायला सुरुवात होती. बघा 40च्या अगोदर कुणाला बीपी नसतो, शुगर नसती. 40 उलटू द्या, लगेच बीपी शुगर सुरू. कारण 40व्या वर्षाच्या नंतर माणसाच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागती, म्हणून आजारांची एंट्री होती. 40च्या अगोदर काय एंट्री होत नाही, कारण रोग प्रतिकारक शक्ती शरीरामध्ये जास्त असती, म्हणून आजार शरीराला गाठीत नाही. हे आहे गणित आहे प्रियांनो. आता आणखी एक वचन बघू, काढूया स्तोत्र संहिता. फार महत्वाचं वचन आहे. आता 121 8वं वचन. 8. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित कर. बघा आता याला जरासा फोडू बदाम सारखं आपण आता वचन वाचलंय आपण फक्त, है ना. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ आशीर्वादित करील, सुरक्षित करील. सेवक जर XYZ ठिकाणातून निघला, XYZ ठिकाणापर्यंत पोहोचला नाही तर सेवा होईल का त्याच्याकडून? होईल का? आता मी माझ्या घरापासून भिंगारमध्ये चालू आहे ना, भिंगारमध्ये आहे ना मी. घरापासून जर देवबाप्पाने मला इथपर्यंत आणलं नसतं, रस्ते जर माझं काही धड भलं झालं असतं, मला वचन सेवा करता आली असती का? देवबाप सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवतो बर का. सेवक असो, विश्वासणारा असो, त्याचं जाणं येणं आशीर्वादित तो करतो. म्हणून माझ्यावर मागील 2 वर्षामध्ये बऱ्याच वेळेस सैतानाने अटॅक केले. चायनीज मांजा गळ्या भोवती आणला. नांदगावच्या तिथं खड्ड्यामध्ये माझी गाडी गेली 45च्या स्पीडनी. पावसामध्ये भिजत येत होतो. करोनाचा काळ होता आणि झूमला मीटिंग 8ला लागायची आमची. 8च्या टायमिंगच्या आत मी घरी यावं या लगबगीने येत होतो. रावरी या ठिकाणी सेवा करून घरी चाललो होतो. पावसामध्ये भिजत मी चाललो होतो आणि रस्त्यामध्ये 1 वे रोड चालू होता. त्यावेळेला 1 रोडचं काम चाललं होतं. एकच रोडनी ट्रॅफिक होती.
खड्डा होता, मला पावसामुळं दिसलंच नाही, त्याच्यावरून पाणी वाहत होतं, मला वाटलं सडकच आहे. खड्ड्यामध्ये माझं चाक गेलं 45 आणि एवढा खड्डा होता, असा खड्डा होता. मी दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या रोडने आलो पाहिलं ना, अरे बापरे, एवढा खड्डा ना असा एवढा रुंदीचा, याच्यात माझं टायर गेलं तरी देव बाप्पानी काही नाही होऊ दिलं. माझ्या गाडीला क्रॅच नाही पडला, माझ्या गाडीला क्रॅचच नाही पडला, माझ्या अंगाला तर काहीच झालं नाही. ज्या व्यक्तीने पाहिलं ना, तो व्यक्ती इतका लगबगीने आला, त्याला वाटलं या व्यक्तीला आता खूप लागलं, कारण 45च्या स्पीडने जवळपास मी गाडीवर होतो. पण देवाने काही माझ्या शरीराला होऊ नाही दिलं. उड्डाण पुलावर 2 वर्षापूर्वी याच महिन्यामध्ये 24 तारखेला 2 वर्षाच्या माग उड्डाण पुलावर चायनीज माझ्या गाड्याच्या भोवती आला 50च्या स्पीडवर गाडीवर. नुसता 2 वेळेस असा झटकला, असं केलं फक्त, खाटकनी तुटला चायनीज माझ्या. जर तो चायनीज माझ्या तुटला नसता ना, मी जगामध्ये दिसलो नसतो. माझा देव मला इतकं मदत करतो, म्हणून वचनात देव बाप म्हणला, तुझं जाणं येणं मी सुरक्षित करीन. जायला आणि यायला पण देव बाप्पा निरीक्षण करतो आणि त्याचं संरक्षण करतो. प्रियांनो, आमचं संरक्षण झालं नाही तर आमच्यावर काही पण हल्ले होऊ शकतात. म्हणून देवबाप याही गोष्टीची खबरदारी घेतो. आता शेवटचं वचन बघू, शेवटचा पॉइंट, जखऱ्या 2 अध्याय 8वं वचन. अति महत्वाचा शब्द आहे हा. मलाकीच्या अगोदर, मलाकी शेवटचं बायबलचं पुस्तक, त्याच्या अलीकड जखऱ्या 2 अध्याय 8वं वचन. 8वं वचन. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हाला स्पर्श करेल तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. व्यवस्थित नाही वाचलं बाळा. वाचते. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हा स्पर्श करेल तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता बघा, आता मी हेच वचन वाचतो, ताईंनी वाचलेलंच वचन वाचतो. ताईंनी चांगलं वाचलं, वाईट नाही वाचलं, पण परत एकदा वाचू आपण. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हा स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील, कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो. यांनो, आमच्या या कपड्याला जर हात लावला ना, या कपड्याला कुणी या कपड्याला जर स्पर्श केला ना, देवबाप म्हणतो या कपड्याला स्पर्श नाही केला, माझ्या डोळ्याच्या बुबुळाला त्यांनी स्पर्श केलाय. बघा मग देवाचं बोलणं कसं आहे. आमच्या शरीराला हात लावणं म्हणजे देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करणे. आणि जो कोणी देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करेल, देवबाप शांत बसल का? बसल का शांत? आमच्यासाठी इतकं सुरक्षित ठिकाण आम्हाला देवबाप्पाने बनवून ठेवलंय. फक्त विश्वासणाऱ्याने सहन करण्याची वृत्ती आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. कुणी हू म्हणलं तर तू म्हणून उभं नाही राहायचं. अरे तू हू म्हणतो, मी तू म्हणायला उभाच आहे. तू कधी हू म्हणशील? मी फक्त ऐकायसाठी वाट बघत होतो. तुझ्याजवळ हू आहे तर माझ्याजवळ तू आहे. ही वृत्ती आमच्या जवळ नसली पाहिजे. वचन सांगतं, तुम्हाला कुणी हात लावला ना, त्याने तुम्हाला हात नाही लावला, त्याने माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावलाय. आणि जो कोणी देवाच्या बुबुळाला हात लावीन, देव गप बसन का? बसन का गप? म्हणून या बायबल मध्ये सगळ्या घटना दिल्यात देव बाप्पांनी. बदला घ्यायच्या घटना दिल्यात, सहन करण्याच्या घटना दिल्यात,
आशीर्वाद देण्याचे मार्ग दिलेत, कसं चालायचं त्याचा रस्ता दाखवलाय, कसं विश्वासामध्ये वाढायचं त्याचा मार्ग पण प्रभूंनी दाखवलाय. सगळ्या गोष्टी या बायबलमध्ये, फक्त आम्ही आत्म्याने समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या जवळ आत्मा असला तर कळण, आत्मा नसलं ना डोक्यावून जाईल. म्हणते हे पुढं पाठ माग सपाट. मी एका व्यक्तीला म्हटलं, ब्रदर बायबल वाचता का? हो ब्रदर, रोज एक अध्याय वाचतो. तुम्ही म्हणले नाही एक अध्याय वाचायचा, रोज वाचितो. काय विश्वासू नम्र व्यक्ती आहे. म्हणलं काय वाचता ब्रदर, कोणतं पुस्तक वाचता? ब्रदर मी सांगू का अध्याय वाचण्याचं माझं मार्ग? म्हणे सांगा. मी कोणतं पुस्तक वाचितो, कोणता अध्याय वाचतो, त्या अध्यायात काय वाचलं माझ्या काही ध्यानात राहत नाही. तो आला म्हणलं मग तुम्ही काय वाचन करता? म्हणे मला कळतच नाही, मी नुसता वाचितो बस, मला काहीच समजत नाही. पवित्र आत्मा नसला ना काहीच समजणार नाही. कारण हे बुद्धीने समजण्याचं शास्त्र नाही. हे आत्म्याने लिहिले तर याला आत्माच पाहिजे समजण्यासाठी. म्हणून देवाने 3 प्रकार ठेवले, 30 पट, 60 पट, 100 पट. देवाने 100 पटच का नाही ठेवलं याला? कारण देवाला माहित होतं माझे लोक शास्त्र कसं वाचणार आहेत. कमीत कमी आमच्या आडात 30% तरी येईल अशा अनुषंगाने वाचत जा. एक अध्याय वाचलं ना तुम्हाला कळलं पाहिजे की या अध्यायात मी काय वाचलं, कशाविषयी वाचलं, त्याचा परिणाम काय होता. एवढं जरी कळलं ना 30% तुम्हाला कळलं. आणि डिटेल जर कळलं तर मग आणखीच. पण काही जण नुसतं वाचायचं म्हणून वाचतात. यांनो एखाद्याचं ना, आता याचे लक्षण सांगतो मी. जो नियमित शास्त्र वाचतो आणि ज्याला शास्त्र 30% का व्हायना कळतं, त्याचं प्रमाण ओळखण्याची पद्धत देवाने मला दाखवली. काय पद्धत दाखवली? त्या व्यक्तीच्या तोंडाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, त्याचा चेहरा चमकलेला दिसतो लगेच. होरे पर्वतावरून मोशे जेव्हा खाली आला ना, 40 दिवस 40 रात्र उपास करून इस्रायली लोकांना मोशेचा चेहरा पावेना. सगळे पाहिल्यावर असे डोळे माना फिरवायला लागले. मोशे म्हणला कमून असं करता? मोशे भाऊ तुझा चेहरा आम्हाला पावना, इतका चमकदार तुझा चेहरा झालाय. देवाच्या सानिध्यात बसणं साधं समजता काय तुम्ही? देवाच्या सानिध्यात बसणं वेळ घालवण्याचा वेळ समजता काय? देव बाप आशीर्वाद देतो प्रियांनो, आणि आशीर्वादासाठी तुम्ही देवाच्या सानिध्यात बसतात. सांगा कोणतं विश्वासणारा म्हणतो मला आशीर्वाद नको, मी असंच बसलोय देवाच्या चरणी, चर्चमध्ये असंच बसलोय, घरामध्ये पण असंच बसलोय. प्रियांनो, जर आशय तुमचा चांगला आहे तर त्याला कृती पण तशी दाखवा ना प्रभूला. प्रभू आमचा फार कनवळू दयाळू आहे, तो आशीर्वादाविना तुम्हाला ठेवणार नाही. आणि त्याने आशीर्वाद देण्याचे प्रमाण 4 शुभवर्तमानामध्ये दाखवलेत काही ठिकाणी की मी कसे कसे आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. 4 दिवस कबरीत असलेल्या लाजाराला बाहेर काढण्याची हिम्मत ताकद आमच्या येशू ख्रिस्तात होती. येशू ख्रिस्ताने आपलं प्रमाण दाखवलंय, माझ्या जवळ किती पावर आहे. प्रियांनो, अतिशय पॉवरफुल अशा देव बाप्पाचे तुम्ही लेकरे. पण आज अनेक जणांजवळ हा पॉवरफुलपणा दिसत नाही. काही जण तर बायबललाच हात लावित नाही. मी अनुभवलंय. मी इतका बिझी आहे ना, मला सगळ्या गोष्टी करायला जमतात, मला फक्त बायबलला हात लावायला जमत नाही. अरे बापरे, सगळं जमतं, पण ज्यांनी जीवन दिलंय त्याला स्पर्श करायला वेळ नाही. सांगा, वरती गेल्यावर न्यायाच्या प्रक्रियेत गेल्यावर देव बाप्पांनी जर विचारलं 24 तासाचा वेळ मी तुला देत होतो, तू एकदा तरी बायबलला स्पर्शच करत होता का? सांग. वाचणं राहिलं लांब, स्पर्शच करत होता का? असे पण काही विश्वासणारे मी पाहिले.
बायबलला स्पर्श करत नाही. काही जणांचं बायबल वर्षानुवर्ष कपाटावर, टीव्हीवर किंवा अन्य ठिकाणी धुळीचा खाकाना त्याच्यावर साठलेला मी डोळ्यांनी पाहिला. जेव्हा काढलं ना, माझ्या समोर असं झटकलं त्यांनी बायबलला. कसं वाटलं असं मला, बायबलला असं झटकलं की धूळ जाईना. विचार करा, ज्याच्या बायबलवर एवढा खाकाना जमला त्या व्यक्तीने बायबलला किती हात लावला असन, कसे आशीर्वाद येतील. आज सगळे म्हणते प्रभू आला ना माझं जाणं होईल स्वर्गात. कसं होईल, कसं होईल? प्रभू म्हणशील काय केलं माझ्यासाठी? काही चांगलं काम केलं? कुठलं नीतीचं कार्य केलं? सत्कार्य केलं? मला उसनं दिलं? अनेक आशीर्वादाचे माध्यम आहेत आमच्या जवळ. एखादं तरी आशीर्वादाचं माध्यम तुम्ही अपनावा आणि विश्वासाने चर्चमध्ये साक्ष द्यायला देवाच्या आत्म्याने तुम्हाला उभं केलं पाहिजे की मी देवासाठी असं केलं आणि त्याचं मला देव बाप्पाने अशा आशीर्वाद दिला. साक्ष सांगणं वाईट नाही, पण साक्ष झालेली असली तर सांगा. न तर देवाने सांगितलंय खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. चर्च मध्ये कधीच गलती करू नका खोटी साक्ष देण्याचा. खरी साक्ष असली जरूर द्या, कारण त्या साक्षीमध्ये देवाचं गौरव आहे आणि विश्वासणाऱ्याला देव बाप कसे आशीर्वाद देतो हे समजण्याचं प्रमाण आहे. पण काही साक्ष झाली नाही, साक्ष द्यायला उभे राहिले. कुणाला जरी नाही कळलं ना, देवाला कळतं. जीवनामध्ये खोट्या साक्षी पण देणारे असतात प्रियांनो. कधीच खोटी साक्ष देऊ नका. घडली ना जरूर सांगा, त्याच्यातून तुम्हाला आशीर्वाद भेटन, ऐकणाऱ्याला भेटन. देवबाप दोघांना आशीर्वाद देतो. देवबाप नाही म्हणत याला दिलंय आता काही द्यायची गरज नाही, आता फक्त विश्वासणाऱ्याला देईल. देवबाप म्हणतो याला देणं गरजेचं आहे. याच्या जीवनात घडलं म्हणून हे सांगतोय, घडलं नसतं त्याला काय सांगता आलं असतं. म्हणून प्रियांनो, देवाच्या सानिध्यात असलेल्या लेकराने कधीच स्वतःला असहाय्य समजू नये. तुमच्या अंगाला हात लावणं म्हणजे देवाच्या बोबळाला स्पर्श करणं हे लक्षात ठेवा. प्रियांनो, जे पण वचन दिले देव बाप्पाने, मी तुमच्यासाठी लढेन, तुम्ही शांत राहा, याला अनुषंगून खालचे वचन दिले आणि त्याला पाठपुराव्याचे दुसरे पण वचन देव बाप्पाने काही तोंडी सांगितले, काही वचनातून आपण वाचून ऐकले. प्रियांनो, एवढा मानणं तुम्हाला पुरवलंय देव बाप्पांनी. ऐकलं, तुम्ही ध्यान देऊन ऐकलं असलं तर कळलं असेल. आता आमचे बंधू थोडी उशिरा आले, त्यांना अगोदरचा मानणं कळलेला नाही, पण आता हे याच्यामध्ये सगळं चाललंय आहे ना. हे रिपिटेशन मध्ये बंधूंपर्यंत येणार आहे. त्यावेळेला बंधूंना डिटेलमध्ये ऐकायला भेटन. मोनाताईंच्या प्रार्थनेपासून ऐकायला भेटन की सुरुवात कशी झाली. प्रियांनो, हे शो म्हणून नाही करत मी, हे शो म्हणून करत नाही. आणि मी काहीतरी आहे आणि महाराष्ट्राला दिसावं म्हणूनही करत नाही मी. यामधून फक्त माझा देव बाप उंच होणार आहे आणि जे ध्यान देऊन ऐकणार आहेत ते आशीर्वादित होणार आहेत. म्हणून हे चाललंय. आणि देव बाप मान्यता देतोय. पहिला हातात होता माझ्या, देव बाप म्हणला हे घे, आता हातात घेऊ नको, हातात घेऊन मी पाहिलं तुला, आता याच्यावर ठेवत जा. देव बाप सगळे व्यवस्था करतो प्रियांनो. फक्त गौरव देवाचा असलं तर करतो, अन्यथा करत नाही. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वाक्य बोलतो आणि आता इथं थांबतो. ते पण वाक्य मी वचनातूनच बोलणार आहे, माझ्या मनचं नाही बोलणार. अनुवादाचं पुस्तक काढूया आपण. 28वा अध्याय काढू. अनुवाद 28वा अध्याय, दुसरं वचन. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आजपासून निर्धार करायचा.
मी देवाच्या नावात आहे ना, काहीतरी मिळवण्यासाठी मी देवाच्या नावात आहे. मी असाच देवाच्या नावात नाही, जशी इतर आले तसं मी पण आलोय. मला देवाकडून आशीर्वाद हवे आहेत आणि त्या आशीर्वादासाठी मी देवबाप मला जे सांगन ते करण्यासाठी मी सतत तयार राहीन. आणि जेव्हा देवबाप तुम्हाला अशा अनुषंगाने पाहिल, अरे माझ्या दासाने सांगितल्याप्रमाणे माझा विश्वासणारा भाऊ, माझी विश्वासणारी बहीण, माझी विश्वासणारी माता, माझे विश्वासणारे वडील करण्याच्या प्रयत्नात आहे, आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काही केलं तर आशीर्वाद येतील, काही केलं नाही तर आशीर्वाद येणार नाही. म्हणून देवाची म्हण आहे, जळ खाताल तर फळ भेटल. जळ नाही खाल्ली कुठून फळ घेता तुम्ही? जेव्हा पंगू व्यक्तीला बरं केलं ना, त्याला पण देवाने आज्ञा देऊन पाठवली, इथून पुढे पाप करू नको. पाप केलं ना तर आता 38 वर्षाचा पंगू होता ना, याच्यापेक्षा डबल तुझी वाईट स्थिती होईल. आणि ती वाईट स्थिती घेऊन आलं ना, मी तुला बरं नाही करणार. मी तुला सांगितलं होतं हे नको करू, केलं ना तू, तुला आता बरं नाही करणार मी. तुला तसंच जीवन काठावं लागल. म्हणून त्या पंगू व्यक्तीने येशूचा शब्द ऐकलं तसा वागलं, म्हणून त्याचं पुढच्या अध्यायामध्ये आलं नाही की पंगू व्यक्तीने पाप केलं आणि येशूकडे आलं म्हणलं मला एकदाच बरं करा, आता नाही करायचं पाप. त्यांनी पापच केलं नाही प्रियांनो. जर येशूच्या काळामधले प्रियजन येशूचं ऐकून तसं वागत होते, करत होते, आज आम्हाला देव बाप्पाने शास्त्र देऊन आम्हाला सांगतोय वचनातून, सेवकांच्या द्वारे कळवतोय पवित्र आत्म्यातून, तर तुमचं काय आद्य कर्तव्य असलं पाहिजे याचा विचार तुम्ही करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.